मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पार्ट आपण स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन आपण स्टडी केलेलं आहे आणि कुठला एटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करत असतो. ओके, हे आपण बघितलेलं आहे. आता डेफिनेशन आपण काय सांगितलं होती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी बघा. द ॲबिलिटी ऑफ एटम टू एक्वायर shared pair of electron towards itself in a molecule. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एटमची अशी कॅपॅसिटी असते की शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो अट्रॅक्ट करून घेत असतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणणार. ओके, आता मग समजा आपण एक आणखी एक एक्झाम्पल घेतला असेल. समजा HCl चा मॉलिक्यूल असेल, HCl मॉलिक्यूल. ओके, तर याच्यामध्ये बघा कुठले दोन आयटम्स आहेत त्या HCl मॉलिक्यूल मध्ये सांगा. हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोन आयटम्स आहेत. ओके, हायड्रोजन क्लोरीन असे आपले दोन आयटम्स प्रेझेंट आहेत. ओके, मग आता हायड्रोजन क्लोरीन मध्ये आपला हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. लक्षात घ्या, हा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो आपला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. ओके, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. ओके, मग एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? एका बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, मग लक्षात घ्या आता क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. समजा क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर काय करणार आहे की शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन क्लोरीन स्वतःकडे अशी अट्रॅक्ट करून घेणार. त्यावेळी काय करणार सांगा H+ आणि काय करणार आहे Cl-. ओके, क्लोरीन वरती दोन इलेक्ट्रॉनचे डॉट आले. लक्षात क्लोरीन Cl आयटम हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. ओके, क्लोरीनचा आयटम इथे कसा असणार आपला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार. लक्षात येईल. ओके, म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मधील ऍटमची कॅपॅसिटी असे असते की शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणे, स्वतःकडे ओढून घेणे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. समजा क्लोरीन त्या ऍटमची ॲबिलिटी आहे स्वतःकडे इलेक्ट्रॉन काढून घेण्याची, त्यामुळे क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. ओके, त्यामुळे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढून घेतले की क्लोरीन वरती चार्ज कुठला येणार आहे निगेटिव्ह चार्ज आणि नंतर हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, लक्षात ठेव. आता त्यानंतर ही जी आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपण आता बघणार. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात लक्षात घ्या. त्यामध्ये पहिला जो फॅक्टर आहे ॲटॉमिक साइज, त्यालाच आपण साइज ऑफ एटम असं सुद्धा म्हणू शकतो. ॲटॉमिक साइज किंवा ॲटॉमिक रेडियस. ओके, ॲटॉमिक साइज. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ते आपण शॉर्ट मध्ये EN असं सुद्धा सांगत असतो. लक्षात इलेक्ट्रॉनिक EN. ओके, this electronegativity EN is inversely proportional to atomic size. Inversely proportional to atomic size. म्हणजे atomic size आपली इन्क्रीज झाली की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू डिक्रीज होते, कमी होते, आणि atomic size कमी झाली की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू इन्क्रीज झाली असते, वाढलेली असते. ओके, जे दोन्ही आपले इनवर्स प्रोपोर्शनल असतात. ॲटॉमिक साइज इन्क्रीज झाली की इलेक्ट्रॉन डिक्रीज होणार आणि इलेक्ट्रॉन डिक्रीज झाली की ॲटॉमिक साइज वाढणार आहे. ओके, बघा मग ह्याच्यावरच आपण काय लिहू शकतो बघा.
atomic size increases. Atomic size increases. Atomic size increases. Attraction between nucleus and valence electron decreases. Okay, atomic size increases, attraction between nucleus and valence electron decreases. Hence, electronegativity decreases. Okay, इलेक्ट्रॉनिक काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. लक्षात आहे का? ज्यावेळी ॲटॉमिक साइज वाढणार आहे, ॲटॉमिक साइज आपली वाढत जाणार, त्यावेळी न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ह्यांच्यामधलं अट्रॅक्शन काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे, कमी होत जाणार आहे. ओके, मग अट्रॅक्शन जर कमी झालं तर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार आहे? आपली डिक्रीज होणार. लक्षात घ्या. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, मग ॲटॉमिक साइज सुरुवातीला मी आता असं कन्सिडर केलं असेल, समजा हा ॲटम असेल, त्याचे ॲटॉमिक साइज एवढे, परत ॲटॉमिक साइज वाढली असेल. ओके, ॲटॉमिक साइज आपली अशी वाढत गेली. लक्षात, इकडे आपली ॲटॉमिक साइज वाढेल. ओके, इथं आपलं काय न्यूक्लियस आहे, इथे काय इलेक्ट्रॉन आहे, परत इथे काय येणार न्यूक्लियस, इथे काय असणार आहे इलेक्ट्रॉन असणार आहे, परत इथे काय येणार न्यूक्लियस, इथं इलेक्ट्रॉन, सेंटरला न्यूक्लियस ॲटमचा, हा आपला इलेक्ट्रॉन्स, हा आपला न्यूक्लियस, हा आपला इलेक्ट्रॉन्स. ओके, लक्षात आहे. बघा, मग आता न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवलंय. जशी ॲटॉमिक साइज वाढत जाणार तसं न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ह्यांच्यातलं डिस्टन्स वाढत चाललेलं आहे. पण जेवढं डिस्टन्स वाढलं न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं, तेवढं अट्रॅक्शन काय होत झालं? कमी झालं. मग अट्रॅक्शन कमी होत असेल तर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होत जाणार? डिक्रीज होणार. कारण का न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शनच कमी होत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार? कमी होत जाणार. ओके, लक्षात का? जेवढे ॲटॉमिक साइज वाढत जाणार तेवढं न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला डिस्टन्स वाढणार. डिस्टन्स वाढलं की अट्रॅक्शन कमी होणार. त्यामुळे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार आहे? डिक्रीज होणार. ओके, इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपली डिक्रीज होत जाणार. इलेक्ट्रॉन तो अट्रॅक्ट करून घेणारा न्यूक्लियस, लक्षात घ्या, तेवढी साइज वाढणार तेवढी. ओके, त्यामुळे ॲटॉमिक साइज ही आपली इन्क्रीज झाली की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू डिक्रीज होते. म्हणजे जेवढी ॲटॉमिक साइज आपली कमी असणार तेवढी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू जास्त असणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, हा आपला फर्स्ट फॅक्टर्स होता, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर्स बघा, याच्यामध्ये आता न्यूक्लियर चार्ज और इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज. सेकंड फॅक्टर्स अफेक्टिंग बघा इलेक्ट्रोनचा न्यूक्लियर चार्ज. Nuclear charge, it is also called as effective nuclear charge. Effective nuclear charge. Okay, that is Z effect. Okay, समजा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आपण Z इफेक्टिव्ह असं म्हणतो. आता न्यूक्लियर चार्ज आणि इलेक्ट्रॉनचं रिलेशन कसं आहे बघा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल
इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. ओके, electron directly proportional to the effective nuclear charge of nuclear charge. ओके, म्हणजे न्यूक्लियर चार्ज वाढला की इलेक्ट्रॉन सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, बघा as nuclear charge increases, nuclear charge increases, atomic size decreases. As nuclear charge increases, atomic size decreases. Attraction between nucleus and valence electrons increases. Hence electronegativity increases. इलेक्ट्रिसिटी इंक्रीज. लक्षात आहे काय म्हटलंय, लक्षात घ्या आपण. इलेक्ट्रॉनिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज. म्हणजे न्यूक्लियर चार्ज वाढला की इलेक्ट्रिसिटी वाढणार आहे. पण न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झाले की ऍटॉमिक साइज आपली काय होते, कमी होते. ऍटॉमिक साइज डिक्रीज होते. म्हणजे जेवढी ऍटॉमिक साइज कमी होणार तेवढं न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ह्यांच्यातलं अट्रॅक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, मग न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन वाढलं की आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा लक्षात घ्या कसं होतंय बघा. आपली असे आपली ऍटॉमिक साइज असेल बघा याच्यामध्ये. ओके, अशा रीतीने इथं न्यूक्लियस असेल, इथं आपला आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन और व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, परत हा न्यूक्लियस, हा आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, परत इथं न्यूक्लियस असेल, हा आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, परत इथं न्यूक्लियस असेल, हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, लक्षात घ्या की आपली ऍटॉमिक साइज असेल, इकडे ऍटॉमिक साइज आपली कमी होत चालली आहे. ओके, ऍटॉमिक साइज कमी चालली. आता समजा न्यूक्लियर चार्ज इथं, समजा न्यूक्लियर चार्ज इथं आपला +1 असेल, इथं +2 असेल, इथं +3 असेल, इथं +4 असेल, इथं समजा +5 असेल. असा आपला न्यूक्लियर चार्ज वाढत गेलाय. न्यूक्लियस वर चार्ज वाढत गेलाय. लक्षात घ्या, जेवढा न्यूक्लियर चार्ज वाढणार तेवढी ऍटॉमिक साइज आपली काय होणार, कमी होत जाणार. पण ऍटॉमिक साइज कमी झाली की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स कमी होणार. डिस्टन्स कमी झाले की अट्रॅक्शन वाढणार आहे. अट्रॅक्शन वाढलं की काय होणार, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार. ओके, जेवढा डिस्टन्स न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं कमी होणार तेवढं न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करून घेणार. त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू काय होणार, आपली इन्क्रीज होणार आहे. लक्षात, हे लक्षात ठेवायचं. लक्षात. ओके, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस, न्यूक्लियर चार्ज असा वाढत चालला की ऍटॉमिक साइज कमी होते. त्यामुळे न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन इन्क्रीज होतं आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपली काय होणार, इन्क्रीज होणार आहे. लक्षात. ओके, हा आपला सेकंड फॅक्टर आहे न्यूक्लियर चार्ज. न्यूक्लियर चार्ज वाढला की इलेक्ट्रॉनिक पण वाढत जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर्स बघा. पुढचा फॅक्टर अफेक्टिंग आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा.
नेक्स्ट फॅक्टर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये सीडिंग इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट. ओके, त्या स्क्रीनिंग इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट ह्याचा अपेक्षा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या व्हॅल्यू वरती हे कसं होतं बघा. ओके, बघा याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी EN is inversely proportional to shading effect of screening effect. Inversely proportional to shading effect of screening effect. ओके, लक्षात घे. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, आपण जेवढा shading effect वाढणार आहे तेवढी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण का shading इफेक्ट वाढला की ऍटॉमिक साइज वाढत असते. ऍटॉमिक साइज वाढली की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू कमी होते. ओके, मग बघा इथं आता आपण काय लिहूया, एज shading इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट. एज shading इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट increases atomic size increases atomic size increases. Okay, atomic size increases attraction between nucleus and valence electrons. Nucleus and valence electrons. Nucleus and valence electrons decreases. Okay, decreases. Therefore इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय म्हटलं, shading इफेक्ट वाढत चालले की ऍटॉमिक साइज सुद्धा वाढणार आहे. ओके, ऍटॉमिक साइज वाढली की न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन काय होणार, आपलं डिक्रीज होणार. त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू आपली काय होणार आहे, डिक्रीज होणार. ओके, न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन कमी झाले की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू डिक्रीज होणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा लक्षात ठेवा, स्क्रीनिंग इफेक्ट और सीडिंग इफेक्ट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. काय असतो सीडिंग और स्क्रीनिंग इफेक्ट, एखाद्या ऍटमला अनेक इलेक्ट्रॉन असतील तर आतल्या सेल मधले इलेक्ट्रॉन्स काय करतात, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेल मधल्या इलेक्ट्रॉन्स मधील अट्रॅक्शन कमी करत असतात. ओके, ते स्क्रीन किंवा सीड म्हणून न्यूक्लियस आणि बाहेरच्या इलेक्ट्रॉन मध्ये ऍक्ट होत असतात. त्याला आपण सीडिंग और स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो. हे आपण बघितलेलं आहे. लक्षात कसं होतं हे सांगितलं आपण. बघा समजा हा न्यूक्लियस असेल, असे इलेक्ट्रॉन्स आपले रिव्हॉल्व होत असतात न्यूक्लियसच्या जवळ. ओके, आता ही बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे आपला, हा आतमधला इलेक्ट्रॉन आहे. ही आतल्या सेल मधला म्हणजे इनर सेल मधला इलेक्ट्रॉन्स हा काय करत असतो, न्यूक्लियस आणि ह्या बाहेरच्या सेल मधील इलेक्ट्रॉन्स मधील अट्रॅक्शन कमी करत असतो. लक्षात बघा, हा न्यूक्लियस आहे, हा इनर सेल इलेक्ट्रॉन आहे, हा आउटर मोस्ट सेल इलेक्ट्रॉन, हा बाहेरच्या सेल मधला इलेक्ट्रॉन्स, हा आतल्या सेल मधला इलेक्ट्रॉन्स.
मग या आतल्या सेल मधला इलेक्ट्रॉन्स काय करतो तर न्यूक्लियस आणि बाहेरच्या सेल मधले इलेक्ट्रॉन्स यांच्यातलं अट्रॅक्शन कमी करतो. तो सील्ड किंवा स्क्रीन म्हणून न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनच्या मध्ये ऍक्ट होत असतो. त्यामुळं न्यूक्लियस कडून त्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनचं प्रोटेक्शन होत नाही असं. त्यालाच आपण सील्डिंग किंवा स्क्रीनिंग इफेक्ट असं म्हणतो. मग जेवढा स्क्रीनिंग किंवा सील्डिंग इफेक्ट वाढत जाणार तो समजा इथपर्यंत गेला त्यावेळी हा बाहेरचा इलेक्ट्रॉन झाला, हा आतला इलेक्ट्रॉन झाला, ऍटॉमिक साईज वाढली. परत आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इथं असेल तर हा आतला इलेक्ट्रॉन झाला, सील्डिंग इफेक्ट आणखी वाढला, ऍटॉमिक साईज वाढली. ओके, मग सील्डिंग इफेक्ट वाढला की ऍटॉमिक साईज वाढत जाते लक्षात घ्या. त्यामुळं न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन आपलं काय होत जातं डिक्रीज. न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मधलं ओके डिस्टन्स वाढले की अट्रॅक्शन आपलं काय होत जाणार कमी होत जाणार. त्यामुळं इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार कमी होणार. ओके लक्षात ठेवायचं. बघा इथं आपण जर असं दाखवलं तर बघा स्क्रीनिंग इफेक्ट वाढला. स्क्रीनिंग इफेक्ट वाढला की आपली ऍटॉमिक साईज वाढत जाणार. ओके बघा सुरुवातीला ऍटॉमिक साईज आपली कमी असेल इथं, परत ही अशी ऍटॉमिक साईज आपली वाढत चालली. ओके ऍटॉमिक साईज आपली वाढत चालली. न्यूक्लियस इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, न्यूक्लियस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, न्यूक्लियस हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके न्यूक्लियस हा आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, परत इथं न्यूक्लियस हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके लक्षात आलं. बघा इथं जसा सीडिंग इफेक्ट वाढत झाला तसे आपली ऍटॉमिक साईज वाढत गेली. ऍटॉमिक साईज वाढली की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढल्यामुळं अट्रॅक्शन कमी झालं. त्यामुळे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू डिक्रीज झाली. लक्षात हे लक्षात ठेवायचं. ओके हे इम्पॉर्टंट आहे लक्षात. ओके हे सगळे आपले फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कुठले कुठले फॅक्टर्स होते. पहिला आपला काय होता, पहिला फॅक्टर्स ऍटॉमिक साईज. ऍटॉमिक साईज वाढली की इलेक्ट्रॉनिक कमी होत असते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक इनवर्सली प्रोपोर्शनल टू ऍटॉमिक साईज होते. सेकंड काय होता न्यूक्लियर चार्ज ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. इलेक्ट्रॉनिक डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज. न्यूक्लियर चार्ज वाढले की इलेक्ट्रॉनिटी वाढणार. आणि थर्ड कुठला सीडिंग इफेक्ट ऑफ स्क्रीनिंग इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इनवर्सली प्रोपोर्शनल टू सीडिंग इफेक्ट. ते सीडिंग इफेक्ट वाढले की ऍटॉमिक साईज वाढते. त्यामुळे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू डिक्रीज होते. लक्षात आलं. आता मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट जे आहे ते फ्लोरीन आहे. लक्षात फ्लोरीन. ते फ्लोरीन इज most electronegative elements. Most electronegative element. Okay. In the periodic table. Periodic table म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक गुणांची आपली फ्लोरीन ह्या एलिमेंट्स आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके इम्पॉर्टंट आहे. ओके फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक फ्लोरीन. त्यानंतर सेकंड नंबरला मग कोण येणार आहे आपला ओके ऑप्शन येणार आहे. ओके ऑप्शन सेकंड मोस्ट मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ओके लक्षात आलं. हे आपली फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचे होते. तर ह्याच्यानंतर आपण पिरियोडिक टाइप्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे ग्रुप आणि पिरियड मध्ये इलेक्ट्रोनिटी व्हॅरी कशी होत जाते, चेंज कशी होत जाते हे आपल्याला स्टडी करायचं.
Periodic trends in electronegativity. Periodic trends in electronegativity. चला आपण EN म्हणू. ओके, इलेक्ट्रोनिक EN. Periodic trends in electronegativity. आता ही जी इलेक्ट्रोनिकची व्हॅल्यू आहे ती आपली पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये ही व्हॅरी कशी होत जाते, याचं व्हेरिएशन कसं होतं, चेंज कशी होते ते आपल्याला बघायचं आहे. आता पहिल्यांदा आपण पिरियड मध्ये बघूया. इन पिरियड, पिरियड म्हणजेच काय असणार आपली हॉरिझॉन्टल लाईन्स. किती पिरियड्स आहेत आपले पिरियडिक टेबल मध्ये? 7 पिरियड्स. ओके, 7 पिरियड्स आहे, लक्षात घ्या. पिरियड मध्ये आता इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राइट, in period from left to right, atomic size decreases, nuclear charge increases. मला काय म्हटलंय आपण पिरियड मध्ये बघा, इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राइट atomic size decreases, nuclear charge increases. Attraction between nucleus and valence electrons. Attraction between nucleus and valence electrons increases. Therefore electronegativity value of elements increases. ओके, एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू काय होत जातं? इनक्रीज होत जातं. लक्षात आलं? पिरियड मध्ये लेफ्ट टू राइट, लक्षात घ्या, लेफ्ट टू राइट ऍटॉमिक साइज कमी होते, त्यामुळे न्यूक्लियर चार्ज काय होत जातो? वाढत जातो. पण न्यूक्लियर चार्ज वाढला की न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन वाढलं की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होते? इनक्रीज होते. चला मग या पिरियड मध्ये लेफ्ट टू राइट असे असतील, ऍटॉमिक साइज आपली ती अशी कमी होत जाते. ठीक आहे, ऍटॉमिक साइज. तर जेवढी आपली ऍटॉमिक साइज कमी होणार की ही आपली ऍटॉमिक साइज अशी डिक्रीज होत चालली. लक्षात आलं? इथे न्यूक्लियस आहे, ते इलेक्ट्रॉन आहे. ओके, लक्षात. लेफ्ट टू राइट आपली, तर ही लेफ्ट साइड आहे, ही आपली राइट आहे. लेफ्ट टू राइट. ओके, ऍटॉमिक साइज कमी होत चालले, याचं रिझन काय? न्यूक्लियर चार्ज वाढलेला आहे. म्हणजे समजा इथं न्यूक्लियर चार्ज +1 असेल, इथं +2 असेल, इथं +3 असेल, इथं +4 असेल, इथं +5 आणि इथं काय असणार आहे? +6 असणार आहे. ओके, जर लेफ्ट टू राइट न्यूक्लियर चार्ज वाढत जातो, त्यामुळे ऍटॉमिक साइज कमी होत जाते. जेवढी ऍटॉमिक साइज कमी होणार तेवढं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधील
डिस्टन्स कमी कमी होत जाणार, डिस्टन्स कमी होत गेलं की न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन वाढणार, जेवढा अट्रॅक्शन जास्त असणार तेवढी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार. त्यामुळे पेअर मध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपली काय होत जाते, वाढत जाते. लक्षात घ्या. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं आणखी सेंटेन्स आपण काय सांगू शकतो बघा, अल्कली मेटल आपले पिरियडिक टेबलच्या फर्स्ट ग्रुप मध्ये आणि हॅलोजन जे आहे ते पिरियडिक टेबलच्या आपल्या 17 ग्रुप मध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं. फॉर हॅलोजन्स तिथं आपण आणखी काय म्हणू शकतो बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू is lowest for alkali metals, is lowest for alkali metals. ओके, इलेक्ट्रिसिटी व्हॅल्यू ही लोएस्ट असणार आहे कुणासाठी, अल्कली मेटल साठी. म्हणजे हे अल्कली मेटल कुठे असणार आहे, आपले ग्रुप फर्स्ट मध्ये असणार आहे. ओके, इलेक्ट्रिक व्हॅल्यू लोएस्ट फॉर अल्कली मेटल अँड हायेस्ट फॉर हॅलोजन्स. हॅलोजनला सगळ्यात जास्त असणार आहे. हॅलोजन्स आपले कुठे आहेत पिरियडिक टेबल मध्ये, ग्रुप 17 ते 17 ग्रुप मध्ये लक्षात. ओके, ते कुठले असणार, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे हॅलोजन्स. ओके, लक्षात घ्या, ही हॅलोजन्स आहे. यांच्यासाठी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार आहे, कारण का हॅलोजनची ऍटॉमिक साइज सगळ्यात कमी असणार आहे. जेवढी साइज कमी तेवढी इलेक्ट्रिक व्हॅल्यू जास्त असेल. ओके, अल्कली मेटल साठी इलेक्ट्रिक व्हॅल्यू सगळ्यात कमी आणि हॅलोजन साठी सगळ्यात जास्त अँड नोबल गॅसेस साठी काय असणार, 0 असणार अँड 0 फॉर नोबल गॅसेस. ओके, नोबल गॅसेस कुठे आहेत आपले पिरियडिक टेबल मध्ये, ग्रुप 18 मध्ये. ह्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 0 असणार आहे. काय दिसत असेल 0 असण्याचं कारण, कारण का नोबल गॅसचं ऑक्टेट कंप्लीट बनलेलं असतं, त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन तिथं ऍड होऊ शकत नाही. लक्षात घ्या. ओके, कंप्लीट ऑक्टेट बनलेलं असतं. लक्षात घ्या, 8 इलेक्ट्रॉन असतात ऑटोमोट सेल मध्ये. ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे इलेक्ट्रॉन ऍड होऊ शकत नाही. ऍड झालं तर ते अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होईल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नोबल गॅससाठी 0 असते, अल्कली मेटलला सगळ्यात कमी आणि हॅलोजनला सगळ्यात जास्त असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ही पिरियड मध्ये व्हेरिएशन असणार आहे. आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट आता ग्रुप मध्ये व्हेरिएशन कसं असणार आहे. इन ग्रुप मध्ये आता व्हेरिएशन कसं असणार आहे बघा. पिरियडिक रेंज आपली इलेक्ट्रॉनिक साठी इन ग्रुप from top to bottom, atomic size increases. Okay, atomic size आपली increase होते. Atomic size increases. Attraction between nucleus and electron decreases. Therefore electronegativity value of elements increases
डाउन दी ग्रुप. ओके, हे लक्षात ठेवायचं. काय म्हटलंय बघा आपण ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय म्हणतात वाढत जाणार. त्यामुळे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणून अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीज होणार. त्यामुळे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय होणार एलिमेंटची डाउन दी ग्रुप आपली इन्क्रीज होणार. ओके, ग्रुप म्हणजे आपले वरून खाली असतात टॉप टू बॉटम काय असतात ते ऍटॉमिक साईज आपली वाढते. ओके, टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज आपली वाढत जाते लक्षात घ्या. जेवढी ऍटॉमिक साईज वाढली बघा इथं न्यूक्लियस इलेक्ट्रॉन न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स. ओके, टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये लक्षात घ्या. ग्रुप आपले व्हर्टिकल कॉलम्स टॉप टू बॉटम वरून खाली लक्षात घ्या. डाउन दी ग्रुप म्हणतो आपण त्याला. वरून खाली आपली काय होत जाते ऍटॉमिक साईज वाढत जाते. ऍटॉमिक साईज वाढल्यामुळे काय होतं तर न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधील डिस्टन्स वाढतो. डिस्टन्स वाढल्यामुळे अट्रॅक्शन कमी होत जातं. अट्रॅक्शन कमी झाले की इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू इथं आपली सॉरी इन्क्रीज केली आपण इथं डिक्रीज पाहिजे. ओके, इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. ओके, therefore electronic value of element decreases down. ओके, खाली जाईल तसं कमी होत जाते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात काय म्हटलंय बघा टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज वाढत जाते. ऍटॉमिक साईज वाढल्यामुळे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचा डिस्टन्स वाढतो. डिस्टन्स वाढल्यामुळे अट्रॅक्शन कमी होतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपली डाउन दी ग्रुप काय होत जाते कमी होत जाते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, ग्रुप मध्ये ओके की आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीसाठी व्हेरिएशन होतं लक्षात घ्या. ओके, इथं आपला इलेक्ट्रोनेगेटिव्हचा पार्ट जो आहे तो टोटली इथं कंप्लीट झाला. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण इथं स्टडी करणार आहे पिरियडिक प्रॉपर्टी दॅट इज इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. फोर्थ पिरियडिक प्रॉपर्टी आपल्या याच्यामध्ये पहिले आपले ऍटॉमिक साईज कंप्लीट झाले. सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी झाली. थर्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी झालेली आहे. फोर्थ आता पिरियडिक प्रॉपर्टी आपण स्टडी करणार इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी. आता हेच आपण कसं रिप्रेझेंट करतो बघा शॉर्ट मध्ये. इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी डेल्टा EgH. डेल्टा EgH ही इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी और ये म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. लक्षात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तुम्ही जर इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी म्हटलं तर काय लिहिणार डेल्टा EgH आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हटलं तर काय लिहिणार तुम्ही EA. ओके, आता मग ही इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय असतं हे बघा. When electron is added to neutral gaseous atom. बघा काय म्हणतोय आपण when electron is added to neutral
gaseous atom. Okay, when electron is added to a neutral gaseous atom to convert into its negative ions, the energy change or enthalpy change. Energy म्हणजेच enthalpy. The enthalpy change in this process is known as electron gain enthalpy. Electron gain enthalpy or electron affinity. Okay, or electron affinity. लक्षात बघा, when electron is added to neutral gaseous atom to convert into its negative ions, the enthalpy change in this process is known as a electron gain enthalpy or electron affinity. कशाने प्रश्न करतो आपण? डेल्टा EgH और E. ओके, लक्षात घ्या. एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करूया. एखाद्या न्यूट्रल गॅसियस एटम मध्ये, म्हणजे एटम कसा पाहिजे, तो न्यूट्रल पाहिजे आणि गॅसियस स्टेट मधला पाहिजे. की न्यूट्रल म्हणजे त्याच्यावरती कुठलाही चार्ज असता कामा नये, पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, आणि तो गॅसियस स्टेट मध्ये पाहिजे. म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं, त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली ऍड होऊ शकतो. ओके, ज्यावेळी इलेक्ट्रॉन गॅसियस स्टेट मधील न्यूट्रल एटम मध्ये ऍड होतो, त्यावेळी त्या एटमचं कन्व्हर्सन त्याच्या निगेटिव्ह आयन मध्ये होत असतं आणि त्यावेळेची एन्थॅल्पी चेंज होत असते. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी. ओके, आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही X हा एटम आहे असं कन्सिडर करा. हा एटम न्यूट्रल आहे, याच्यावरती कुठलाही चार्ज नाही लक्षात, आणि हा कुठल्या स्टेट मध्ये येतो? गॅसियस स्टेट मध्ये. ओके, आता आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करणार आहे. ओके, इलेक्ट्रॉन ऍड करा. हा इलेक्ट्रॉन ऍड केल्यावरती त्याचं कन्व्हर्जन कसं होणार? टू कन्वर्ट इनटू इट्स निगेटिव्ह आयन्स. ओके, निगेटिव्ह आयन कुठला होणार मग? X मायनस. लक्षात, X मायनस या निगेटिव्ह आयन मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, त्यावेळी एन्थॅल्पी चेंज होणार आहे, डेल्टा EgH. ओके, ती आपली कशी असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. ओके, कारण का इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही आपली ऑलवेज निगेटिव्ह असते. ओके, कारण का ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, एक्झोथर्मिक, इथे हीट बाहेर पडत असते. इलेक्ट्रॉन आपण घेत असताना एनर्जी बाहेर पडत असते, हीट बाहेर पडत असते, त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑलवेज निगेटिव्ह असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, समजा तुम्ही इथे एखादा एटम घेतला असेल, क्लोरीन घेतला असेल. क्लोरीन कुठलाही चार्ज नाही याच्यावरती, आता तो आपण गॅसियस स्टेट मध्ये घेऊया, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करा. ओके, की त्याचं कन्व्हर्जन कशावर होणार? त्याच्या निगेटिव्ह आयन्स. ओके, त्यावेळेस सांगा मग हे Cl मायनस, बरोबर आहे, Cl मायनस होणार. इथे निगेटिव्ह चार्ज घेतल्यावरती निगेटिव्ह आयन झाला Cl मायनस. इथं एन्थॅल्पी चेंज कशी असणार आहे? डेल्टा EgH ही आपली काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. ओके, मग लक्षात घ्या,
एखाद्या न्यूट्रल गॅसेस ऍटम मध्ये आपण इलेक्ट्रॉन ऍड करत असताना त्याचं कन्व्हर्सन निगेटिव्ह आयन मध्ये होत असतं, त्याच्या निगेटिव्ह आयन मध्ये. मग त्यावेळीची एन्थॅल्पी चेंज होत असते, त्यावेळीची एनर्जी चेंज होत असते. त्या प्रोसेसलाच काय म्हणतात, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन म्हणजे इलेक्ट्रॉन घेत असतो आपण लक्षात घ्या. एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी. इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे एनर्जी चेंज होत असते, त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणतो. किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी. अफिनिटी म्हणजे अफिन्स, ओके, इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणे, त्याला इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणतो आपण. ओके, लक्षात आलं. मग ही जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ती आपली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कसं आहे, एक्सोथर्मिक प्रोसेस आहे लक्षात घ्या. ओके, याच्यामध्ये एनर्जी बाहेर पडत असते. मग ही मेटल साठी कसे असते, नॉन मेटल साठी कसे असते आणि नोबल गॅसेस साठी कसे असते ते आपण इन डिटेल मध्ये ओके नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.